नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे. आज आपण श्री क्षेत्र बोपगाव कानिफनाथ गड या ठिकाणी आहोत. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्यामुळे कुठेतरी एक शेतकरी राजावर मोठं संकट ओढताना दिसत आहे. कुठेतरी शेतकऱ्यांचा जे पाळीव जनावरं आहेत, दूध दुभती जनावरे आहेत, त्यांना चाऱ्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न पुरंदर तालुक्यात एवढा संपूर्ण महाराष्ट्रात एल निनो या गोष्टींच्यामुळे पाऊस पडत नाही आणि कुठेतरी शेतकऱ्यांचं जीवन चांगलं राहावं यासाठी बोपगावचे भूमिपुत्र सुनील शेठ पडतरे यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून आज संपूर्ण एक ट्रक जवळजवळ किती टन आहे, 14 टन चारा शेतकऱ्यांना आज त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने देण्यात येत आहे. कुठेतरी एक सामाजिक भान या कुटुंबाचं दिसून येते, कारण संपूर्ण बोपगाव परिसरामध्ये दूध दुभती जनावरे खूप आहेत, पाण्याचे स्रोत आटलेले आहेत, पाणी जवळपास संपायच्याच मार्गावर आहे. पाण्याची टँकरने पिण्यासाठी व्यवस्था चालू आहे. कुठेतरी या कुटुंबाचं जे योगदान आहे ते फार गावच्या प्रती चांगल्या पद्धतीने दिसून येते. काय सांगाल तुम्हाला याबद्दल शेतकरी चिंतेत होता. पाऊस पडत नव्हता. गेल्या वेळेस मेच्या 3 तारखेला पावसाने सुरुवात केली, पण ह्या वेळेस आता जून संपत आलं तरी पावसाचा अजून काहीच तपास नाही. आमचा सगळा शेतकरी बांधव आभाळाकडे डोळे लावून बसला होता आणि पाण्याची अडचण निर्माण झाली होती. फार पिण्याच्या पाण्यापासून अडचण निर्माण झाली होती. पण पंचायत समितीत मागणी केल्यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच आणि आमचे सर्व सदस्य यांनी मागणी करताना आम्हाला टँकर आता चालू आहेत. आम्ही झेंडेंनी आम्हाला टँकर चालू करून दिले. त्या विजयबापूंशी बी संपर्क झाला, त्यांनी सहकार्य केलं बरंच. आणि त्यानंतर आम्हाला पिण्याच्या पाण्याची समस्या आणि वापराच्या पाण्याची समस्या बऱ्यापैकी सुटली, म्हणजे पूर्णपणे ना सुटली पण बऱ्यापैकी सुटली. त्यानंतर बोराच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आणि शेतकरी फार हवाल दिला होता की आता बाबा शेतकऱ्यांना अशी वेळ आली होती की आता ही जनावरं आपल्याला विकावी लागतात का काय, इथपर्यंत परिस्थिती येऊन थांबली होती. मग शेतकऱ्यांनी चर्चा चालू असताना वारंवार मागणी करत होते. मग शेठभर संपर्क केला काही शेतकरी मंडळींनी की बाबा असं अडचण निर्माण झाले, पण आम्हाला आता जनावर विकण्याचीच वेळ आमच्यावर आलेली, तुम्ही काहीतरी सहकार्य तुमच्या ह्याने करा. तर सुनील शेट्टीने लगेच सांगितलं की त्या ठिकाणी जे काय लागेल ती मदत आपण शेतकऱ्यांसाठी करू. आता चाऱ्याचा प्रश्न आहे, उद्या अजून काही प्रश्न निर्माण झाले, शेतकऱ्यांच्या अडचणी असतील काही, ते आम्ही उपलब्ध करून देऊ. 2 दिवस आधी कळवलं होतं आणि आज डायरेक्ट 14 टनाची गाडी आली आणि इथून पुढे त्यांनी सांगितले की अजून जर काय मदत लागली तर ती पूर्णपणे मदत मी करील. इथून मागे त्यांनी बरेच आता लहान मुलांच्या आमच्या अडचणी होत्या, 2-2, 2.5 किलोमीटरवरून पोरांना चालत यावं लागत होतं. तेव्हा पण त्यांच्या पालकांनी मागणी केली किंवा शाळेने मागणी केली की बाबा मुलांना लांबून चालत यावं लागतंय, तर त्यांनी लगेच त्यावेळेस बी लगेच सहकार्य दाखवलं. लांबून येणाऱ्या मुलांना सायकल वाटप केलं. आता आम्हाला 3-3 किलोमीटरच्या आमच्या वस्त्या आहेत, आमच्या मशानभूमी खाली आहे. 3 किलोमीटरवर आम्हाला ते खांद्यावर आणावं लागत होतं पहिलं. आणि त्यानंतर त्यांना ते लक्षात आलं गोष्ट, त्यांनी लगेच तात्काळ एक रथ देऊन टाकला. म्हणजे एवढा दानशूर व्यक्तिमत्व आमच्या गावात, याचा आम्हाला सर्व शेतकऱ्यांना सगळ्यांना अभिमान आहे की हा व्यक्ती आमच्या गावात आहे. आणि वारंवार एखादा माणूस जर अडचणीत आला तर त्याच्या मदतीला एक हाक फक्त द्यायचं की बाबा मी अडचणीत आहे, दुसऱ्या मिनिटाला माणूस हजर राहतो. असं व्यक्तिमत्व आमच्या गावाला लाभलं, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्यांनी हा चारा उपलब्ध करून दिला त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचं आभार मानतो. आणि इथून पुढे बी गावाला काय अडचण येईल, गावाच्या काही समस्या असतील ते आपण सोडवताल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र, आमचे बंधू सुनील शेठ विठ्ठल पडतरे यांच्या वतीनं गावातील पशुधन वाचवण्यासाठी बोपगाव व पंचक्रोशीमध्ये गेल्या वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस होता, परंतु पावसानं दडी मारल्यामुळे गुरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. आणि गावामध्ये आमच्या गावच्या ग्रुपवर एक साधारणतः फक्त चर्चा झाली, त्यामध्ये लगेच सुनील शेठ पडतरे यांनी या ठिकाणी त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन 4-5 दिवसामध्येच या ठिकाणी 14-15 टन चाऱ्याची उपलब्धता करून दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व पशुपालकांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी सुनील शेठ पडतरे हे अतिशय सामाजिक कामामध्ये, गावच्या सर्व कार्यक्रमांमध्ये हिरिरीने सहभाग घेतात. तसंच त्यांचे कुटुंबीय असतील ते सुद्धा या ठिकाणी सहभाग घेतात. मागच्याच एक 7-8 महिन्यापूर्वी त्यांनी वाडी वस्तीवरील ज्यावेळेस गावात एखादी दुःखद घटना घडते त्या
घटनेमध्ये लोकांना सहकार्य व्हावं. अंत्यविधीसाठी 3-3, 4-4 किलोमीटर आपण ती अंत्ययात्रा करताना आजच्या आधुनिक काळामध्ये लोकांना त्रास होतो. त्याची दखल घेऊन त्यांनी या ठिकाणी एक अतिशय चांगल्या प्रकारचे स्वर्गरथ एक अंत्यविधीसाठीचं वाहन उपलब्ध करून दिलं. त्याबद्दलही त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये सुनील शेठ फडतरे असतील, त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत, त्याचप्रमाणे त्यांच्या हातून अशीच गावची सेवा घडो अशी या ठिकाणी कानिपनाथ चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आमचे सहकारी मित्र सुनील शेठ फडतरे युवा नेते बोबगाव ग्रामस्थ बोबगावासाठी दुष्काळाची परिस्थिती म्हणजे चाराची कमतरता जाणवल्यामुळे त्यांना वाटलं की आता गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर पशुधन साठी त्यांनी पशुधनासाठी वाचवण्यासाठी त्यांना एक किती 14 टन माझ्यामध्ये वाढ उपलब्ध केली. त्याबद्दल गावच्या वतीने आभारी आहे. आणि अशाच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि अशाच गावाची मदत करा ही ग्रामस्थांची अपेक्षा आहे. सुनील शेठ विठ्ठल फडतरे परिवाराच्या वतीनं जे काही दुष्काळी परिस्थिती संपूर्ण तालुक्यामध्ये पसरलेली आहे आणि विशेषतः त्या ठिकाणी बोबगावमध्ये मगाशी सांगितलं गेलं संदीप भाऊंनी की गेल्या वर्षी भरपूर पाऊस त्या ठिकाणी पडला होता, परंतु यावर्षी पावसाने ओढ दिलेली आहे आणि दुष्काळी परिस्थिती संपूर्ण गावावरती आणि परिसरावरती आलेली आहे. हे होत असताना त्या ठिकाणी स्थानिक तरुण मंडळी आहेत, त्यांनी त्या दिवशी विचार विनिमय केला आणि एक व्हॉट्सअप ग्रुपला त्या ठिकाणी मेसेज फिरला आणि त्याला प्रतिसाद देऊन सुनील शेठ फडतरे आणि त्यांच्या परिवारानं त्या ठिकाणी 14-15 टन ऊसाचे वाढे जे जनावरांना उपयुक्त आहे असे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. त्याबद्दल सुनील शेठ असतील त्यांना संपूर्ण परिवाराचं मी बोबगाव ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. निश्चित स्वरूपामध्ये असेच आपण या समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून त्या ठिकाणी प्रत्येकानं काम करावं, जेणेकरून आपला त्या समाजासाठी त्याचा फायदा होईल. या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना माझी नम्र विनंती आहे की प्रत्येक वाडी वस्तीवरती आपण छोटे छोटे टेम्पो ठेवलेले आहेत. जशी यादी आहे त्या यादीप्रमाणे त्या वाडी वस्तीवरती त्या ठिकाणी जे पशु खाद्य आहे ते पोहोचवण्याची त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू. कुणी या ठिकाणी गडबड न करता ज्याच्या वाडीचं टेम्पो जाईल त्या ठिकाणी त्यांना ते वाढ उपलब्ध होईल. परत एकदा मी ग्रामस्थांच्या वतीनं सुनील शेठ फडतरे आणि त्यांच्या परिवाराचं मनपूर्वक त्या ठिकाणी आभार मानतो. निश्चित स्वरूपामध्ये चांगलं काम त्यांच्या हातून घडतंय. कानिपनाथ महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी सुनील शेठ फडतरे यांनी चारा वाटपाचं चांगलं योगदान केले गावासाठी आणि पूर्वी पण 2-4 कामं त्यांनी चांगली गावासाठी बरीव केल्यात. सायकल वाटप असेल, तो स्वर्गरथ असेल आणि वेळोवेळी चांगली मदत करतात. आणि थोडा ग्रामपंचायतचा जो भार होता तो त्यांनी हलका करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळं आम्हाला ती मोलाची साथ भरली. त्यामुळं आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आज खऱ्या अर्थाने पुरंदर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र राज्य दुष्काळाच्या छायेत आहे. या दुष्काळामुळे सगळ्यात जास्त हानी ही पशुपालकांची झालेली आहे. पशुधन कसं सांभाळायचं हे प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली, परंतु कसं तरी करून शेतकऱ्यांना ती जगवणं ही काळाची गरज आहे. म्हणून असंच आम्ही चर्चा करत असता की नाही सन्माननीय बोबगावचे खऱ्या अर्थाने त्यांना अन्नदाते म्हणावं लागतील. त्यांना आम्ही फक्त विषय मांडला की पशुपालनासाठी आपण काहीतरी तजवीज करावी. त्यांनी लगेच दुसऱ्या सेकंदाला सांगितलं की मी माझ्या परीने काय करता येईल हे बघतो. आणि त्यांनी आज आपल्या समोर दिसते आहे ही वाड्याची एवढी मोठी गाडी बोबगावमधील सर्व जनावरांसाठी जनावर कशी जगतात यासाठी त्यांनी लगेच मागवली. अशाच प्रकारे त्यांनी आणखीन पुढील काळात जनावरांवरती लक्ष, पशुपालकाचं लक्ष, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या लक्ष ठेवावं. शेतकरी जगला तर खऱ्या अर्थानं हे आपलं तालुका जगेल, गाव जगेल, नव्हे तर देश सुद्धा जगेल. तर